विषय होता राहुल गांधी यांनी संसदेत केलेलं भाषण, पण त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये झाला। आता या भाषणावरून संसदेत वाद निर्माण झाला आणि त्यावरूनच महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। आता हा वाद एवढा विकोपाला गेला की अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली। आता हा वाढता वाद पाहून उपसभापती नीलम गोरे यांनी कामकाज स्थगित केलं। आता हा वाद सभागृहामध्ये तर झालाच, पण सभागृहाबाहेर सुद्धा यावर आरोप प्रत्यारोप झाले। म्हणजे अंबादास दानवे यांनी सुद्धा केले आणि प्रसाद लाड यांनी सुद्धा आरोप केलेच। तर अंबादास दानवे हे म्हणाले, शिवीगाळ केली समोरच्या सदस्यांनीही केलेली आहे, पण तोल सुटला त्यामुळे राजीनाम्याची मागणी आहे। माझा काही तोल सुटलेला नाही। मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे। माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे। तर माझा कोणताही तोल सुटलेला नाही। जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता, सभापतीला बोललं पाहिजे। माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही। मग माझा आमदार विरोधी पक्षनेता नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे। आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते, आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे। 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी, शिवसैनिक आहे। आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस भाटगा, नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, तो मला हिंदुत्व शिकवणार का? व तसेच प्रसाद लाड म्हणाले, मैंने गाली दी ही नहीं, वो मेरे आंग पर आए। मैंने उनको इतना ही बताया कि आप अगर ऐसी बात करेंगे तो हम भी बात करेंगे। और मैं आज भी हूँ, हम किसी से डरते नहीं है। सभागृह के अंदर, सभागृह के बाहर, गली के बाहर, और अगर आप बोलेंगे तो मातोश्री के नुक्कड़ पर भी जाकर जवाब देने के लिए हम तैयार हैं। तसेच राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर बीजेपीने निषेध दर्शविला आहे आणि दर्शवित आहे। सध्या विषय बहुत गंभीर है, पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। नहीं 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 नहीं, नरेंद्र मोदी जी पूरा हिंदू समाज नहीं है, बीजेपी पूरा हिंदू समाज नहीं है, आरएसएस पूरा हिंदू समाज नहीं है। विपक्ष के नेताजी ने कैटेगोरिकली कहा है कि जो अपने आप को हिंदू कहते हैं वो हिंसा करते हैं। मैं फिर से रिपीट करना चाहता हूं। आता अंबादास दानवे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे सध्या। तर याबाबत उपसभापती काही निर्णय घेणार आहेत अशा त्या म्हणाल्या। तर लवकरच याबाबत आपल्याला कळेलच, पण संसदेत शिवीगाळ झालाय, तर पुढे काय होतं आपण हे नक्की बघू। धन्यवाद।